श्री स्वामी समर्थ. तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज आहे शुक्रवार, श्रावणमधला शुक्रवार. तर आज कोणत्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी श्रावण महिन्यामधलं शुक्रवार आहे म्हणूनच सांगत नाही आहे, पण प्रत्येक जो शुक्रवार येईल त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. तर शुक्रवार मध्ये करण्याची सेवा म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे महालक्ष्मी अष्टकमची. तर महालक्ष्मी अष्टकम तुम्ही सकाळीसुद्धा वाचू शकता, दुपारी सुद्धा वाचू शकता, पण संध्याकाळी जर तुम्ही वाचलं तर अतिशय उत्तम. कारण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्यावेळेस तुम्ही संध्याकाळच्या आधीच तुम्ही घर वगैरे झाडून घ्यायचं. संध्याकाळी घर झाडायचं नसतं, त्याच्यानंतर दारं खिडक्या उघडून द्यायचे. त्याच्यानंतर लाईट लावायचे, जेवढे रूम असेल तेवढ्या रूमामध्ये तुम्हाला लाईट लावायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा. त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे. एक वेळेस केलं तरीही चालेल, 5 वेळेस तुमच्या याच्यानुसार करा. 5 वेळेस करा, नाहीतर 16 वेळेस करा. त्याच्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्या याच्यानुसार करा. तुम्हाला जर 11 वेळेस करायचं तर 11 वेळेस करा, नाहीतर 21 वेळेस करा, नाहीतर एक जपमाळ केली तरीही चालेल. तर त्याच्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा तुम्हाला सुद्धा जप करायचा आहे. म्हणजे शुक्रवारी जर तुम्ही या सेवा केल्या ना तर शुक्रवार हा मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार असतो. रोज केला तरीही चालेल, पण मग नाहीच जमत असलं तर शुक्रवारी केलं तरीही चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला शुक्रवारी तरी श्री सुक्तम तरी पठण करायचं आहे. रोज नाही झालं तरीही चालेल, पण शुक्रवारी नक्की श्री सुक्तमचं पठण करा. आणि श्रीयंत्राला कुंकू हळद वगैरे रोजच व्हायचं, पण समजा तुमच्याकडून जर नाहीच होत असेल तर शुक्रवारी श्रीयंत्रावरच्या सुद्धा सेवा करायला विसरू नका. ते श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आणि त्याच्यानंतर श्रीसुक्तम तुम्ही म्हणू शकतात. तर अजून त्याच्यानंतर तुमच्याकडून जर झालंच तर शुक्रवारी तुम्ही कुमारिका ज्या असतात, ज्या 5-7 वर्षाच्या मुली असतात, त्यांच्यामधून 1, 3, 5, 7 आणि एवढं जरी झालं नाही, पण एक जरी मुलीला तुम्ही खीर खाऊ घातली तर अतिशय उत्तम. कारण माता लक्ष्मीला आपण खिरीचा नैवेद्य हा दाखवत असतो. म्हणून तुम्ही तुम्हाला जर मुलगी असेल तर तिची एखादी मैत्रीण असेल तर तिला तुम्ही शुक्रवारी खीर वगैरे खाऊ घालू शकतात. आणि समजा खीर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही निदान दूध गरम करून त्यामध्ये साखर वगैरे टाकून तुम्ही तसंच जरी दिलं तरीही चालतं, पण हे तुम्ही शुक्रवारी करत जा. हे तुम्ही कंटिन्यूसाठी केलं तरीही चालेल. असं नाही की शुक्रवारी म्हणजे फक्त ह्या शुक्रवारी करायचं किंवा श्रावण शुक्रवारीच करायचं. कसंही लक्ष्मी माता आपल्याला आयुष्यभरासाठी पाहिजे असते, म्हणून म्हणजे फक्त शुक्रवारी तुम्हाला एका कुमारिकेला खीर खाऊ घालणं किंवा दूध देणं हे काही जड नाही. तर त्याच्यामुळे हे तुम्ही कंटिन्यूसाठी करू शकतात. कारण याने काय होईल की लक्ष्मी माता तुमच्या घरात नेहमी वास करेल. त्याच्यानंतर शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तुम्हाला पांढरी मिठाई तिथे प्रसाद म्हणून घेऊन जायची आहे. म्हणजे पांढरी मिठाई जी आहे, म्हणजे पेढे का म्हणत नाही, ते तुम्हाला मंदिरात म्हणजे घेऊन जायचे आहे किंवा दान करायचे आहेत तुमच्या यथाशक्ती, तुमच्या परिस्थितीनुसार. मी असं म्हणत नाही तुम्हाला की 1 किलो घेऊन जा, 2 किलो घेऊन जा. तुम्ही पावशेरसुद्धा नेऊ शकता किंवा 2 पेढेसुद्धा नेऊ शकतात. तर ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते पांढरी मिठाई दान करायची. त्याच्यानंतर शुक्रवारी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. नाही शक्य झालं तर फक्त दुधामध्ये साखर मिसळून तो जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल, पण शुक्रवारी देवीला नैवेद्य दाखवायला विसरू नका. माता लक्ष्मी खूप चंचल असते. माता लक्ष्मी म्हणजे घरात आली ना, काही घरामध्ये तर पैसासुद्धा टिकत नाही. त्याच्यामुळे आपण जर नेहमी सेवा करत असलो ना, आपण जर नेहमी देवीला लक्ष्मी माता घरात राहण्यासाठी जर नेहमी उपाय सेवा जर करत असतो ना, तर लक्ष्मी माता आपल्या घरातून कधीच काढता पाय घेत नाही. म्हणून नेहमी ह्या सेवा करत राहा, जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्या घरातून कुठेही जाणार नाही. शुक्रवारी तुम्हाला जर कोणाला काही दान करायचं असेल तर तुम्ही पांढरं दान करू शकतात. म्हणजे कपडे म्हणा किंवा काही खायचं म्हणा,
तर हे सारे काही उपाय होते, काही तोडगे होते, तर हे तुम्ही नक्की करून बघा, तर तुम्हाला फरक जाणवेलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या सगळ्या सेवा करायला विसरू नका, किंवा हे जे मी सांगितलं ते करायला विसरू नका. महालक्ष्मी मातेच्या ज्या सेवा आहे, महालक्ष्मी अष्टकम, ओम श्री महालक्ष्मी नमः, कुबेराय नमः, या सगळ्या सेवा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.